टी स्पोर्टची क्लॅरिटी आणि क्वालिटी खूप चांगली राहिलेली आहे, कारण माणसं चांगली आहेत. रोह्याचा मास्टर माइंड म्हणून सातत्याने तुषारजी शिंदे सरांकडे पाहिलं जातं आणि रोह्याचं क्रिकेट डेव्हलप करण्याचं काम हे तुषार शिंदे सरांनी चांगल्या पद्धतीनं केलं. चला मैदानाकडे आपण वळू. शेवटचा सामना आहे, महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन संघ आपल्याला येणाऱ्या 8 षटकामध्ये पाहायला मिळेल. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतो. मझहर गौरी आणि त्याच्या साथीला सलीम सिद्दीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती शंतनू अस्टिवकर. पंचांचा इशारा येतोय की सामन्याला होते सुरुवात. एकदा शेवटच्या सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी आणि जोरदार एकदा चांगल्या बोले, चांगल्या बोले. लेट्स प्ले. मझहर गौडी गडी बू मटाय टरका चाली तो. आता ही टरक कशी चालेल? हा बस झाला, काम झाला फायनलचा. जिंकली आहे फायनल. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. धावसंख्या 2 ने श्री गणेश आपल्याला होताना पाहायला मिळाला. मझहर गौरीच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. रोहा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, ज्या खेळाडूला षटकारांचा बादशाह किंबहुना षटकार ठोकण्यामध्ये माहेर असलेला खेळाडू. नो लुक खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अपील तर केलं गेलं होतं, परंतु दक्ष पंच ते अपील फेटाळत लावतायत. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. हा बास गडी आहे मटा, बॅट आहे मट्यान फिरी तो कन पाय लागच ना. काय झालंय, हरला ना तर सकाळी एक रेतीची ट्रिप मारायला लागल. काय खरा ना. आता गाड्या मटमटाल्या चाली तो, पण आता विकेटवर तर गाडी कशी चाली तो काय समजत ना. हो यावेळेस सुंदर चेंडू टाकला होता. बायच्या स्वरूपाची एक धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 3 या आकड्यावरती. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. महाअंतिम सामना. स्ट्राइक साठी सलीम सिद्दीकी. पुढचा बॉल. बास बॉल ढगात गेलाय. जा देखा जा आना. त्याला वाटला का बॉल ढगात गेला? अरे बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. काय सांगायचं, डॉट बॉल आलाय. धावा काय येत ना, काय घडल काय बिघडल काय आता. हा यावेळेस फुल टॉस. बस या सोना वाटाय घेतलाय वाटतं शंतनून. आता काय सांगायचं यार शंतनून. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढली. धावफलक 9 या आकड्यावरती. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा सामना आपण पाहतोय. आक्रमण केली जातायत, आक्रमण केली जातायत. त्याला कुठेतरी थर्ड अंपायर रेफर केलंय का? भीमर चेंडू आहे का हे पाहायचं आहे. प्रत्यक्षात काय घडलंय? दूध का दूध, पानी का पानी, हमारे जीटी स्पोर्ट की जुबानी. दुधाचं दूध, पाण्याचं पाणी, जीटी स्पोर्टची जुबानी. काय घडल काय परेचे पालकर आहे बाबा. 2 दिवस डोळं फोडून काम करीत हो. काय करशील वा आता. उद्या सकाळी जेला आधी निजाय लागल ना. डोळं बिळं गायब होतील. काय सांगायचा. काय घडत नाही काय ना, काही समजत ना. बघूया नक्की काय घडतंय. बीमर आहे का? बेस्ट हाईट किती आहे? कमरेच्या वरती हा चेंडू आलेला आहे का हे पाहणं गरजेचं आहे. फेर डिलेवरी.
चांगल्या पद्धतीचा चेंडू आलाय. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती. फक्त पंचांसाठी रिव्ह्यू असणार आहे. फक्त अंपायर स्क्वॉल. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता, ज्या ठिकाणी फक्त 9च धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती. दुसरे षटक टाकण्यासाठी शाहीर डांगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाणार. मजर गौरी सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकार मारण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो. अगदी मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का. शाहिद कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय. काय घडल नाही काय ना आता हेरा. हा बास तोडल्या फाट्या फोडल्या फाट्या. लाकूड तोडलं, फाट्या फोडल्या, पटाळीत भरल्या, सगळाच झाला. फलंदाज बाद. मोठा मासाना आणि मोठा गडी लागलाय बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. चांगला बोले, एक नंबर कावच. पांड्या बघा रील स्टार काय बघते. पांड्या बोले यो, काय सांगशील हो आता. मजर गौरीच्या फाट्या फोडल्या. आता तिसऱ्या नंबरवर अक्की महाडकर संघाचे संघ मालक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीनं लक्ष्याच्या पिक्चर मधला गंगाराम बाटलीतला फू बाय फू गडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. काय सांगशील आता ना काय ना. शाप उडवार येते आता फू का काय होईल नाही काय ना. पण लाल कलर दिसला ना का गडी पुस. आता लाल कलर नको दिसायला. शाहिद ना तुमच्या ग्रुप मध्ये आहे का. हा नाईटला गेलाय ना. पुढचा बॉल. हा बस काय करशील आता. टकली रेती. रन नाही ना. यस डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. डिलिव्हर्ड झाला चेंडू. ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टाकला. काय सांगशील आता. झपाटलाय का काय हे सकाळच्या सत्रात. हेरा बाबा लगीन ढिंचाक ढिंचाक. यावेळेस कॅच. कोण टोपला मांडलाय टोपला फाटला गेला ससा पळून. काय आता सांगशील हो. ससा धरायचा होता पण ज्याला सावाज गवला था पण बारना व्यवस्थित बसला. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलक 11 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. गडी बुऊ मोठा दिसतो. बॅटिव बॉल बसला ना तर फुटलं एक उद्या. काय करी दोन्ही काय ना. तिकडे निलेश मस्कर ना हाताची घडी घालून बसलाय. त्याला काही समजना. थंडी का काय लागले हो. यावेळेस मोठा फटका. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. 13 या आकड्यावरती. सागरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आला. कॅश साठी तज्जूभाई डबीर यांच्याकडनं. आणि वाळंजला सुद्धा कॅच घ्या 100 घ्या. पुढचा बॉल. काय घडतंय. स्ट्राइक साठी अकीब. अरे बापरे बॅट माट्यान फिरायलंय ना. बॉल फुटल.
पांड्यान धरला. पांड्या बोले ओय. अरे काय सांगशील हो आता, काय करायचं आणि काय ना. या कुत्री कंटाळली कारण षटकारही जाईना ना. काय सांगशील आता. तर कॅमेरामॅन कुत्र्याक तरी घे एकदा कॅमेरा. हा तसा आहे. दोन पायाची कुत्री कवा घरा जातील. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका, तोड फोड मांडतात सलमान षटकार. सॉरी सलीम. चांगला बॅटवर बसायला फाट्या फोडिल्या पार. बस. धावसंख्या 6 ने वाढली. धावफलक 20 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ संपला. पार 12 चेंडू खपलं पण 20 आल्यात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकाला आला. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तेच घडलं. ज्या ठिकाणी 2 चेंडूवरती फक्त 12 धावसंख्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. तिसऱ्या षटकासाठी रसल आता वेस्ट इंडिजला जाईल का ही मॅच खेळला का, तसाच काहीतरी दिसत. पण यो रसल बारीक का आहे, काय झालाय असल. याची उंची का कमी आहे. दादा कोणक्या का काय. अरे काय सांगशील ना काय ना. बदक टुकुक 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 द्याला. कुबुका दिलाय कुबुका. हा बस बस थांबा सोडा सोडा. हा बस चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वधारेल. 24 या आकड्यावरती. 24 अशी धावसंख्या. गंगारामने रेती उडवले. आलाय आवाज. गंगारामने रेती उडवली. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. बाबा लगीन. ओम भगनी भागोदरी ओंबट सहा. आना मिरच्या, आना लिंबू, आना बिबू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. उंची जास्त आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. धावा धावा. बॉलाल धरा, बॉलाल धरा धरा. तिसरी धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या 3 ने वाढली. 27 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. महाअंतिम सामना आपण पाहतो या स्पर्धेचा. सायक साठी आपण सलीम सिद्दीकला पाहतोय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतील का. 3 चेंडू मध्ये आपण 12 खेळताना त्याला पाहिलं. या चेंडूवरती काय घडतं काय बिघडतं. रसल मैदानाच्या आखुडला रसल. बस एक नंबर. वाईट आलाय संघासाठी. वाईट ठरलाय. धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती. नासका बॉल. काय झालाय नारळ फोडला ना तो नासका निघाला. त्याचे पायी असा बोल आणि त्याचे पायी परिस्थिती अशी आहे. पण दोन्ही संघ 50-50% अजून परत आहेत. बाप रे बॅट हाडा मोडील. खांद पार गळतील. जरा आस्तेच फिराय. बॅट देखाव कडे फास्ट फिरायले. अरे बाप रे खांद बिंद शाप उगळेल. धावसंख्या थांबलेल्या 28 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच. जमिनीला रंगळत हा चेंडू टाकला. या ठिकाणी सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. 29 या आकड्यावरती. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय जो आपल्याला मझर गौरी बाद होताना पाहायला मिळाला. तदनंतर संयमाचं क्रिकेट या 2 खेळाडूंकडनं आपल्याला पाहायला मिळालं. विकेटवरती टिकायचं आहे आणि ते टिकण्याचं काम सातत्याने ते चांगल्या पद्धतीनं करतायत. पुढचा बॉल षटकातील 5वा चेंडू. हा बस दोघे त्याच करता. बॅटी नुसतं फिरायता. बॉल काय बॅटल लागना. तर याल काय सांगायचं ना काय ना. डोळ्याला गोगल लायला असताना काम झाला असता बरोबर. आता काय दिसय ना ना. पुढचा बॉल शेवटचा चेंडू. स्ट्राइक साठी अक्कीबला आपण पाहतोय. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरलाय. सुंदर गोलंदाजी रसलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 9 धावा दिल्या. चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकले.
एकंदरीत धावफलकावरती धावा 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक आता कुणाच्या हातामध्ये पाहायला मिळेल. किरण गडी आहे हो तसा, पण फटका कसा येतो तो आपल्याला आता देखायला लागेल. काय घडतंय काय बिघडतंय. चौथा चेंडू. हा बस वाईट आलाय. पंचाने इशारा केलाय. स्वरघोषित चेंडू नियम क्रमांक 22 लागला. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 32 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 32 अशी धावसंख्या. हा गड्यान बरोबर वटायलाय. स्टील बॉडी पण त्याचा काय उपयोगच ना. आपल्याला त्याचा काय फायदाच होता पाहायला मिळाला नाही. काय आता सांगायचं ना काय ना. काय करशील आता. पुढचा बॉल सागरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. इम्रानजी सॉरी तजुबाई डबीर. मला इम्रान सरांचीच आठवण येते. पुढचा बॉल. हा बास डॉट स्वरूपाचा चेंडू येता येता स्वर घोषित चेंडू आला. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 34 या आकड्यावरती. खालच्या गड्याचा हातपाय काड्या कुड्यात पण जाम ताकद आहे त्याच्यात. हा बास दिलाय दणका. ठोश्या दिला ठोश्या पण काय ठोश्याचा फायदाच ना. गडी घरी आता डायरेक्ट कॅच आउट. जा आता बोलवा नवीन नवरा.
साखरपुडा करू, नंतर लगीन करू, सगळ्याच करू आपण. आला मांटी, आला मांट्या. मांट्या म्हणजे स्टायलिश पेअर. त्याची चालण्याची स्टाईल बघा कसा चालवतो, त्याची बॅटिंग देखा कशा आहे. अरे फॅशनेबल आहे तो. सात सात आठ पोरी त्याच्या नांदी लागल्या वया, असा गडी आहे तो. रोयात हिंडायला लागला ना सर, तर 7-8 पोरी पाठीच असत्या. आणि डबीरांचा जावई आहे काय. आणि डबीर सर बघा, जावयाला काहीतरी सपोर्ट करा तर समजून घ्या. हा षटकाराला 100 रुपये. षटकारासाठी तज्जूबाई डबीर यांच्याकडनं 100 रुपये. आलाय काय ना. हा काय ना दम ना हजार असा जोर कमी पडला, विकेट आली. हा ते काय झालंय, घरातला माणूस आहे ना, 100 रुपये घालवण्यापेक्षा चला आपणच विकेट वाचू, असाच काहीतरी झाला. चला पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या 34 या आकड्यावरती. 35चं टार्गेट. 35चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण आवाजामध्ये थोडंसं बदल करूया मित्रांनो. माझ्यासाठी ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये इथे संपते. तुम्ही मला बोलवलत खरं, पण त्यामागे मी केलेलं समालोचन आणि त्या समालोचनाला तुम्ही दिलेली प्रसिद्धी किंबहुना तुम्ही दिलेलं प्रेम, या गोष्टीचा मी ऋणी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की केवळ आणि केवळ मनोरंजनाचा भाग राहिला होता आणि मनोरंजन म्हणून ही समालोचन तुम्हाला ऐकवण्यात आलं. त्याचसाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की या स्पर्धेमधून माझ्यासाठी ही स्पर्धा आता संपेल. निरोप घेतो आता. आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. शंतनू काय वाईट वाहून घेऊ नका, मनोरंजन होता. चला आता इम्रान सरांका आपण जाऊ. धन्यवाद. यस, थैंक यू सो मच. अभी अभी अपनी आवाज सुना हमारे काबिल दोस्त, एक नए उभरते उदयोन्मुख समालोचक नरेश जी सीत. इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने एंटरटेनमेंट किया कल से. और एक उनका डायलॉग काफी प्रभावित वायरल होगा, उसमें कोई शक नहीं है. जीतने के लिए 24 गेंदे 35 रनों की जरूरत. हम देख रहे हैं जो कोर कमेटी है उनके माध्यम से श्रेयस जी जो रखा हुआ ये मैच टूर्नामेंट, जिसमें अध्यक्ष रविंद्र जी चालके, उपाध्यक्ष राजेश जी धीड़े, तजुभाई डबीर उपाध्यक्ष, वैभव जी शेलार सेक्रेटरी, अंकित जी मोहिते खजीनदार. 24 गेंदे 35 रनों की जरूरत. चौबीस गेंदे जीतने के लिए 35 रनों की जरूरत. प्रारंभिक जोड़ी मैदान पर शंतनु अष्टिवकर और नीनाथ. नीनाथ शेलके 9 सेकंड पर गेंदबाजी के लिए गेंदबाज सलीम सिद्दीक. P1 पावर प्ले का षटक. 24 गेंदे 35 रनों की आवश्यकता. पहले पर्व में चैंपियन ऑफ द चैंपियन कौन सी टीम होगी, उसके लिए होता है यह संघर्ष. ओहो, पहली गेंद तेज तर्रार गेंद. सलीम सिद्दीक एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, रोहा रॉयल्स रोहा. मुझे अभी भी याद है जब भाई भाई टीम का दबदबा था, उसके बाद ये टीम उभरती हुई आई और ऐसी आई कि आज भी उनका दबदबा है. रोहा रॉयल्स रोहा. पटकी हुई गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में, लॉन्ग लेग क्षेत्र खाली. वहां पर फील्डर थे, अकीब मारकर एक रन लेने का मौका. एक रन के साथ शुरुआत होती हुई फाइनल का मैच. काफी बढ़िया मैच यहां पर हम देख रहे हैं. बॉल आउट में फाइनल में प्रवेश किया था
अरबाज 11 टीम ने, वही टीम 34 रन पहले बल्लेबाजी करते हुए 35 रनों का टारगेट। गेंद हवा में, फील्डर है वहां पर, दो खिलाड़ी गेंद के नीचे, एक रन लिया, दूसरी रन लेने का मौका, पर यहां पर समय सूचकता दिखलाते हुए दोनों बैटर। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 2 रन। 35 रनों का टारगेट है 24 गेंदों में। शंतनु अष्टिवकार इनके ऊपर पूरी जिम्मेदारी। आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार डालने का प्रयास, ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर ने देखा बरका और आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी। ओहो, फिर से एक बार देखिए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी सलीम सिद्दीक। शंतनु जैसे बल्लेबाज को यहां पर बीट किया, फंसाया, चकाया, गंडाया, 3 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार अडे बल्ले से खेलने का प्रयास, फिर से एक बार बिहाइंड विकेट थर्ड मैन की दिशा में, पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। लेग बाइस के रूप में 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रन। पांच रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, फिर से एक बार मिड ऑन की दिशा में खेल दिया है, वही फील्डर तैनात नहीं है। ओहो, कुंडलिका नदी खालून चेंडू फरार, गेंद जाएगी सीमा पार, चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड पर लगते हुए खराब फील्डिंग वहां पर फील्डर के द्वारा। आने वाले 18 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। बंगल्याळी चांगल्या बोले, चांगल्या बोले, पांड्या बोले। 18 गेंदे, जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दूसरी ओवर के लिए। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज तनवीर हुसैनी एक अच्छे खिलाड़ी है, पर उनके सामने निनाद शेल के बैटर। 18 गेंदे 26 रनों की जरूरत। फाइनल में प्रवेश किया है। फाइनल का खिताब कौन सी टीम जीतेगी उसके लिए होता हुआ यह संघर्ष, महायुद्ध। तनवीर हुसैनी की शॉट गेंद फाइन लेग की दिशा में, फील्डर को चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन। चांगला बोले, चांगल्या बोले, पांड्या बोले। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद अच्छी गेंद, बैक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करने का प्रयास, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 14 रन। 21 रनों की जरूरत अभी भी जीतने के लिए।
स्ट्राइक पे बल्लेबाज शंतनु अष्टिवकर। इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है। 24 कैरेट सोना ये खिलाड़ी जब भी मैदान पर उतरते हैं। और इस बार देखिए लॉन्ग ऑन की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर अमीन तुलवे, शानदार कैच, विकेट का पतन। न्यू बैटर मैदान पर, शाहिद डांगे। 14 रन स्कोर कार्ड पर 21 रनों की जरूरत। चौदा धावेची गरज, सॉरी 21 धावेची गरज। 15 चेंडू 21 धावा, संघाचा तारणहार मैदानाच्या बाहेर। शंतनु अष्टिवकर मैदानाच्या बाहेर परतलाय तिसऱ्या क्रमांकावरती। शाहिद डांगी, सुंदर झेल आपल्याला तिथं मांठ्याच्या हातामध्ये पाहायला मिळाला। पुढचा बॉल, हो यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे, लीडिंग एज फलंदाज, बॅक टू द डगआउट। धोक्याची घंटा, सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट। चांगल्या बोले, चांगल्या बोले, हाय आवाज। न्यू बॅट्समॅन फलंदाज, या वेळेस सुंदर चेंडू टाकला गेला, डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय। फिर से एक बार देखिए डॉट गेंद आती हुई, लगातार 2 विकेट प्राप्त किए गेंदबाज तनवीर हुसैनी। कमाल की गेंदबाजी करते विकेट टेकर गेंदबाज है, ब्रेक थ्रू दिलाया। स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार, ओहो फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, गेंद को जाने दिया। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 14 रन। कमाल की गेंदबाजी, पहली गेंद पर चौवा आने के बाद कमाल का गेंदबाजी का नमूना पेश किया गेंदबाज तनवीर हुसैनी। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 21 रनों की जरूरत। 12 गेंदें 21 रन, अल्टी पल्टी। 12 गेंदें 21 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज नीनाद शेल के, नॉन स्ट्राइक पे बैटर स्वप्नेश। स्वप्नेश नॉन सेकंड पर स्ट्राइक पे नीनाद शेल के। 12 गेंद 21 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अमीन तुलवे, रोहा के कृष्णा सातपुते, मांटो, मांटिया नाम से जाने जाते, वही गेंदबाजी के लिए आए। 12 गेंदों में 21 रन डिपेंड करने अरबाज 11 टीम को। तेज तर्रार गेंद पर ऑफ स्टिक के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर भास्कर सातामकर सर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट किए। एक्स्ट्रा के साथ 15 रन, 12 गेंदे 20 रनों की जरूरत।
ओहो, फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश। नो मैंस लैंड, निर्जन स्तूल, वहां पर गेंद ट्रैवल होती हुई 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 17 रन। 11 गेंदे 18 रनों की जरूरत। आने वाली 11 गेंदे 18 रनों की आवश्यकता है। कौन बनेगा चैंपियन ऑफ द चैंपियन पहले पर्व में? गेंदबाजी करते हुए अमीन तुलवे। फुल टॉस गेंद बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर। अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल हुई, तब तक 2 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। आने वाली 10 गेंदे 16 रनों की जरूरत। 10 गेंदे 16 रनों की आवश्यकता है। नीनाद शेल के स्ट्राइक एंड पर शानदार बल्लेबाजी करते हुए पिछले मैच के मैच मैच ओहो, सीधे बल्ले से खेल दिया है। हवा में खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन में फील्डर थे, चकमा खाते हुए जब तक फील्ड किया तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 21 रन। आने वाली 9 गेंदे 14 रनों की जरूरत। 9 गेंदे 14 रन की आवश्यकता है तज्जु टाइगर्स टीम को। नौ गेंदे 14 रनों की जरूरत। नीनाद का प्रारंभिक बल्लेबाज है, शानदार बल्लेबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार तेज तर्रार पर ऑफ स्ट्रिंग के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर नाराज। पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। आने वाली 9 गेंदे 13 रनों की जरूरत। 9 गेंदे 13 रन। अध्यक्ष की भी यहां पर नींद पूरी होती हुई, क्योंकि अभी वक्त आ चुका है, फाइनल का मैच है। और इस बार लेग बिफोर अपील में बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। विकेट का पतन। न्यू बैटर मैदान पर मजहर चोगले एक अच्छे खिलाड़ी है, कौन अष्टमी टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी। आज उन्हें मौका मिला तज्जु टाइगर्स टीम में। इस खिलाड़ी के लिए जरूर तज्जु टाइगर्स संघ मालक चॉइस प्लेयर है। आज ये चॉइस प्लेयर अपने संघ मालक के लिए किस तरह की बल्लेबाजी करेंगे। 24 कैरेट सोना है ये खिलाड़ी, पर आज इसे चमकना होगा। पर शानदार बल्लेबाजी नीनाद शेलके के लिए एक बार जोरदार तालियां बजाए। शानदार बल्लेबाजी। आने वाली 8 गेंदे 13 रनों की जरूरत है। 8 गेंदे 13 रन। 22 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आने वाली 8 गेंदे 13 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज मजहर चोगले, चॉइस प्लेयर है। और चॉइस प्लेयर को आज ठिकाना होगा, पर इस बार देखिए डीप स्क्वायर लेग की दिशा में खेल दिया है। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 24 रन। आने वाली 7 गेंदे 11 रनों की जरूरत। 7-11, 7-12 सुना था जमीन का, पर यह 7-11 इक्वेशन है। आने वाली 7 गेंदे 11 रनों की जरूरत। 7-11 अभी भी मैच ऑन होता हुआ।
ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, शॉट थर्ड मैन की दिशा में, फील्डर फंबल। ओहो, अष्टमी पुला खालून चेंडू फरार। तब तक 2 रन लेने का मौका। इस दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 26 रन। आने वाली 6 गेंदे, 9 रनों की जरूरत। जो मिस फील्डिंग की फील्डर ने, उनके लिए उपाध्यक्ष राजा धीड़े, सुशांत बोहिर के लिए राजा धीड़े साहब इनके माध्यम से 100 रुपए का कैश प्राइज है। खराब फील्डिंग के लिए भी 100 रुपए का कैश प्राइज आता हुआ। आने वाली 6 गेंदें, 9 रनों की जरूरत। एक शानदार मैच। छह गेंदें, 9 रनों की जरूरत। आखिरी ओवर लेकर मजहर गौरी, कप्तान और बाज 11 टीम के लिए। क्या 6 गेंदों में 9 रन डिपेंड करेंगे या फिर बैटर सपने स्ट्राइक पे स्वप्नेश, नॉन स्ट्राइक पे मजहर चौगले। 6 गेंदे, 9 रनों की जरूरत। फाइनल का खिताब जीतने के लिए मात्र 6 गेंदों का फासला है। ओहो, और इस बार शॉट किस्म की गेंद थी। स्वप्नेश बड़ा स्ट्रोक लगाने में नाकामयाब, अपने आप के ऊपर नाराज। 5 गेंदे, 9 रनों की जरूरत। तीसरा डॉट यहां पर नाराज करते हुए स्वप्नेश, जिस बल्लेबाजी के लिए आपको भेजा गया है यहां पर वो रन प्राप्त करने। 5 गेंदे, 9 रनों की जरूरत। पांच गेंदें, 9 रनों की जरूरत। स्ट्राइक पे स्वप्नेश, शॉट किस्म की गेंद थी, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास कर रहे थे पर उसमें नाकामयाब। 5 गेंदें, 9 रनों की जरूरत। इस बार बड़ा स्ट्रोक हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे। ओहो, कैच लेने में असफल। तब तक 2 रन लिए। तीसरी रन का भी प्रयास और 3 रन मुकम्मल। खराब फील्डिंग, मिस फील्डिंग। टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29 रन। 4 गेंदे, 6 रनों की जरूरत। एक छक्का 4 गेंदों में। चार गेंदे, 6 रनों की जरूरत। मजहर अच्छी बैटिंग यहां पर करते हुए दिखाई दे रहे। हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से गेंद को खेल दिया। ऐसा कहा जाता है अध्यक्ष, घर फिरले की घर चे वासे फिरता है, और वही चित्र मैदान पर नजर आता हुआ। आने वाली 3 गेंदे, 4 रनों की जरूरत। 3 गेंदे, 4 रन। दिल की धड़कन है तजुबाई डबीर। तीन गेंदे, 4 रनों की जरूरत है। तीन गेंदे, 4 रनों की जरूरत। तीन गेंदे, 4 रनों की आवश्यकता है। मजहर चौगले चॉइस प्लेयर है, पर आज इस मैदान पर चॉइस काम करते हुए। ओहो, फिर से एक बार देखे बैकफुट पर गए, हल्के हाथों से खेल दिया नो मैच लैंड में। जब तक फील करेंगे तब तक 2 रन मुकम्मल करते हुए। इस दोनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 33 रन। 2 गेंदे, 2 रनों की जरूरत। 2 गेंदे, 2 रनों की आवश्यकता। कौन बनेगा चैंपियन ऑफ द चैंपियन इस पहले पर्व में? 2 गेंदे, 2 रनों की आवश्यकता है।
मजहर चोगले, मजहर गौरी, चॉइस प्लेयर तजुबाई डबीर, इन्होंने चॉइस किया हुआ प्लेयर आइकॉन अष्टमी के खिलाड़ी नाम है मजहर चोगले। 2 गेंदे 2 रनों की आवश्यकता, अगर 2 रन प्राप्त करते हैं तो 200 रुपए का कैश प्राइज। और इस बार बड़ा स्ट्रोक, 1 रन लिया और जरूर 1 गेंद 1 रन की जरूरत है। 1 गेंद 1 रन की जरूरत। एक गेंद 1 रन की जरूरत। एक गेंद 1 रनों की जरूरत और 200 रुपए का कैश प्राइज। तज्जू भाई डबीर, तज्जू टाइगर्स के संग मालक, 200 रुपए का कैश प्राइज होगा। 1 गेंद में 1 रन की जरूरत। एक बॉल 1 रन की आवश्यकता है। मॅच आवडल्यास ते एकदा जोरदार टाळ्या वाजवा। फायनलचा थरार सामना कसा आहे? 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता है। 1 गेंद 1 रन की जरूरत। एक गेंद 1 रन की जरूरत। स्ट्राइक पे मजहर, चॉइस प्लेयर, हीरो बनना होगा। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। और 1 गेंद 1 रन डिपेंड करते हुए यहां पर गेंदबाज मजहर गौरी और फाइनल का खिताब जीतते हुए। फाइनल का मैच जीतते हुए अरबाज 11 टीम, कांग्रेचुलेशन।